आत्ताची बातमी आहे विठ्ठल मंदिरातून। विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी गंगाजल आल्याचे दिसते। पंढरपूरची पवित्र चंद्रभागा असताना विठ्ठलाच्या अभिषेकासाठी गंगेचे जल मागवल्याचा आरोप करत समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी निषेध व्यक्त केला आहे आणि मंदिर समितीचे व्यवस्थापक यांनी हा आरोप खोडून काढला आहे। सविस्तर माहिती घेऊया आपले प्रतिनिधी जगदीश डांगे यांच्याकडून। आता आपण विठ्ठल मंदिर समितीच्या कार्यालयात आहोत। इथं उत्तर प्रदेश, बिहार इकडे वाहणारी जी गंगा नदी आहे त्या गंगेचं पवित्र जल पंढरपुरात आलेलं आहे। हे तर विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या अभिषेकासाठी वापरलं जाणार आहे आणि हे अभिषेकासाठी वापरणारं जल आहे। या जलाचा निषेध, याचा विरोध वाल्मिक संघाचे गणेश अंकुशराव अध्यक्ष हे करत आहेत। खरं तर हे सामाजिक कार्यकर्ते पंढरपूरला कुठलाही सामाजिक मुद्दा यांनी आजपर्यंत सोडलेला नाही आणि मंदिर समितीकडे विशेष डोळे लावून बसलेले असतात। मंदिर समितीच्या या कृत्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय की काय ही का तुम्ही विरोध करताय। कारण चंद्रभागेचं महत्व कमी करण्याचं काम ही मंदिर समिती करते। ही गंगाजल ड्रमच्या ड्रम मागवल्यात आणि ही चंद्रभागा वाहतीये, जिथं वर्षाला 1 कोटी लोक चंद्रभागेत स्नान करतात। वारकरी संप्रदाय पवित्र मानतो। अशा चंद्रभागेचं पाणी तुम्ही विठ्ठलाला अंघोळीसाठी, अभिषेकासाठी वापरलं पाहिजे आणि पूर्वीची परंपरा होती, पण ही काही लोकांनी ही परंपरा बंद पाडली आणि उत्तर प्रदेशमधनं पाणी मागवून, शिळं पाणी मागवून ह्या विठ्ठलाला अभिषेक घातला जातो। मग ह्या पाण्यावर तुमचा विश्वास नाही का, असा प्रश्न आम्हाला पडल्याशिवाय राहत नाही। भविष्य काळामध्ये मंदिर समितीनं हे पाणी जर चंद्रभागेचं पाण्यानं अभिषेक नाही केला, हे पण पाणी घाला, तर चंद्रभागेचं पाणी नाही वापरलं तर ते पाणी पहिल्यांदा आम्ही जे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, अधिकारी आहेत, ह्यांना आम्ही त्याच पाण्यानं आंघोळ घालू, चोळून आंघोळ घालू। तेवढ्यावर जर नाही ऐकलं तर पूर्ण राज्यातला वारकरी संप्रदाय घेऊन आम्ही मंदिरात घागरी घेऊन आम्ही मंदिरात घुसून विठ्ठलाला चंद्रभागेच्या पाण्यानं अभिषेक घालू। बघितलं, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्र, असं संत वचन असताना अध्यक्षांनी अशी भूमिका घेतलेली। पण ह्याच्याच बरोबर मंदिर समितीचे व्यवस्थापक आपल्या सोबत आहेत, त्यांची काय भूमिका आहे, खरं काय याच्या पाठीमागचं कारण आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे पंढरपूर हे देशाची दक्षिण काशी आहे। सदरो या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला देशातून भाविक भक्त लाखोच्या संख्येने येत असतात। प्रत्येक जण श्रद्धेच्या पोटी काही ना काही देवाच्या दारात घेऊन येत असतात। काही गेली 10 ते 15 वर्ष झाले भाविक हे श्रद्धेपोटी गंगाजल पांडुरंगाला आंघोळीसाठी पाठवत असतात। त्यामध्ये आपल्या चंद्रभागेचं पाणी अधिक गंगाजल असं दोन्ही एकत्र मिक्स करून पांडुरंगाला आंघोळ घातली जाते। फक्त गंगाजलच येतंय का इतर काही नद्यांचंही आपल्याला पवित्र पाणी येतं, जल येतं? जे ज्या त्या वेळेस काय असतं, आता सध्या तर गंगाजल आलेलं आहे। आता उद्या नाशिकचं पाणी येईल आपल्याकडे कुंभमेळा झाल्यानंतर। जसं आपण जसं तिथं महत्व आहे तसं तिथले लोक बी आपल्या देवाला महत्व हे करून पाठवून देत असतात पाणी ते सगळं। बघितलं की आपल्याला दोन्ही भूमिका बघायला भेटलेल्या आहेत। मंदिर समिती आणि संघटना यांच्यामधला जो विरोधाभास होता आपण आता न्यूज 9च्या माध्यमातून आपल्यापुढे मांडलेला आहे। मंदिर समिती काय भूमिका घेते याच्याकडे आपण सर्वजण लक्ष देऊन आहोत। जगदीश डांगे, न्यूज 9 मराठी।